अरे आता कशी दिसतीये, लाल लाल दिसतीये. अरे छप्रिस्तान पाकिस्तान वाल्यांनो, मी स्वतःची कितीही घासून घेतली, स्वतःची कितीही घासून घेतली तरी कुत्रा कधी वाघ होऊ शकत नाही, डुक्कर कधी हत्ती होऊ शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना, तोपर्यंत तुमच्या बापाचं नाव एकच असणार, ते म्हणजे इंडिया. 7-0 7-0 7-0. इंडियाची पाकिस्तान विरोधात ही लगातार 7वी मॅच आहे. लगातार 7वी मॅच जी इंडियाने जिंकलेली आहे पाकिस्तानच्या विरोधात. खरं तर काल इंडियाचा ऑफ डे होता, म्हणजे इंडिया काल 100% नव्हती, फक्त 60%च इंडिया होती. 4-5 कॅचेस सुटल्या, मिसफिल्ड झालं. बुमराला काल 4 ओव्हर्समध्ये 45 रन्स पडले आणि बॉलिंगही तितकी जबरदस्त नव्हती ओव्हरऑल जर बघितली तर. एवढं असून सुद्धा इंडियाने जी मॅच आहे पाकिस्तान सोबतची ती वन साइडेड जिंकली, वन साइडेड. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे, एवढं थर्ड क्लास क्रिकेट खेळून सुद्धा तुम्ही ग्राउंडवर माकड चाळे करता. या पूर्ण पाकिस्तान टीमला काल आपल्या 3 यंग पोरांनी लोळवलं, 3 यंग पोरांनी. अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि शिवम दुबे. आपल्या फिल्डिंगच्या मेहरबानीमुळे जे 171 रनचं टार्गेट दिलं होतं पाकिस्तानने, ते अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने 10 ओव्हरमध्येच ते टार्गेट खरं तर संपवलं. 10 ओव्हर पण नाही, अभिषेक शर्माने तर पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्येच खरं तर ते टार्गेट संपवलं. शाहीन आफ्रिदीला अभिषेक शर्माने पहिल्या बॉलवर छक्का मारला होता, 6 मारला होता. त्याच्यानंतर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलने 10 ओव्हरपर्यंत इतका काय धुमाकूळ घातला ना, 10 ओव्हरमध्ये त्यांचे जवळपास 110 रन झाले होते आणि टार्गेट खरं तर तिथेच चेस झालं, टार्गेट तिथेच संपलं. अभिषेक शर्माने 39 बॉलमध्ये 74 रन्स केले काल आणि शुभमन गिलने 28 बॉलमध्ये 47 रन्स केले. आणि त्याच्यानंतर मग काय राहिलेलं काम तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याने पूर्ण करून टाकले. अभिषेक शर्मा भाऊ हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ आहे. जे काही इंटेंटने, ज्या काही स्ट्राईक रेटने, ज्या काही स्किलने अभिषेक शर्मा खेळत आहे ना, म्हणजे तो एकट्याच्या जोरावर पूर्ण मॅच जिंकून देत आहे. कालच्या मॅचचा अजून एक हिरो म्हणजे शिवम दुबे. काल बुमराचा ऑफ डे होता. बुमराला 4 ओव्हरमध्ये 45 रन्स पडले आणि पहिल्या 10 ओव्हरमध्ये इंडियाने 3 ते 4 कॅचेस सोडल्या सुद्धा होत्या. त्याच्यामुळे पहिल्या 10 ओव्हरमध्ये पाकिस्तानचे चांगले रन झाले होते. त्यांचा स्ट्राईक रेट सुद्धा चांगला होता, त्यांचा रन रेट सुद्धा चांगला होता. पण त्याच्यानंतर जेव्हा शिवम दुबे बॉलिंगला आला, शिवम दुबेने 2 विकेट्स पण काढल्या, रन्स पण नाही दिले आणि त्याच्यामुळेच पाकिस्तान जास्त रन्स करू शकला नाही. 171 रन्सच ते करू शकले. अरे दळभद्री पाकिस्तानवाल्यांनो, तुमच्याकडे आता क्रिकेट तर राहिलेलंच नाहीये, त्याच्यामुळेच तुम्ही असे ग्राउंडवर माकड चाळे करत आहात. तो साहिबजादा फरहान, ज्याचे 2 ते 3 कॅचेस सुटल्या आणि त्या कॅचेस सुटल्यामुळे त्याची 50 झाली. आणि 50 झाल्यानंतर तो बॅटने काय करतो तर AK-47 ने गोळ्या मारण्याची स्टाईल करायला, गोळ्या मारण्याची स्टाईल. आणि दुसरीकडे तो हॅरिस रॉफ, त्यांची बॉलिंग चालू असताना इकडे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे इतके दणादण धूत होते आणि तिकडे हॅरिस रॉफ ग्राउंडवर काय करतो तर हाताने एअरक्राफ्ट पाडल्याची ऍक्शन करतो, एअरक्राफ्ट पाडल्याची. अरे दळभद्री लोकांनो, अरे क्रिकेट खेळा, रे क्रिकेट खेळा. ते पूर्ण संपलंय तुमच्या कंट्रीमधून. जाऊ द्या, हे पूर्णपणे संपलेलं देश आहे, यांच्या नादी लागून काही फायदा नाही. टीम इंडियाने ही मॅच तर आरामात जिंकली, पण टीम इंडियाच्या काही चुका सुद्धा झालेल्या आहेत. पूर्णपणे 100% टीम इंडियाचा परफॉर्मन्स नव्हता. एवढ्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये असे कॅचेस सोडून चालणार नाही. 4 ते 5 कॅचेस सोडल्या, मिसफिल्ड झालेला आहे. तसं या एशिया कपमध्ये जसप्रीत बुमराचा तसा फॉर्म तेवढा चांगला दिसत नाहीये. आणि दुसरीकडे संजू सॅमसनचे रन्स आलेले आहेत, पण ते तितकेच. पण संजू सॅमसन तितका कॉन्फिडंट वाटत नाहीये. त्याच्यामुळे ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यावर टीम इंडियाला नक्कीच काम करावं लागेल पुढच्या काही मॅचेसमध्ये.